नाशिकमधल्या चित्रकार बंधूंची चित्र सध्या जगाच्या नकाशावर झळकतायत। राजेश सावंत आणि प्रफुल्ल सावंत यांनी गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धांमध्ये तब्बल 18 पारितोषिके पटकावली आहेत। हे आहेत नाशिकमधले चित्रकार राजेश सावंत आणि प्रफुल्ल सावंत। वॉटर, ॲक्रेलिक, ऑइल कलर मधली यांची चित्र म्हणजे जणू त्या क्षणांचा आरसाच। गेल्या वर्षभरात या दोघांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती तब्बल 18 पुरस्कार मिळालेत। अमेरिकेतल्या कोलोराडो इथे झालेल्या स्पर्धेत त्यांना जगातलं सर्वोत्कृष्ट चित्राचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं। जर्नी या आश्वांवरच्या चित्रमालिकेचा हा गौरव होता। तर जर्मनीचं पाल्म आर्ट अवॉर्ड मिळाल्यानं प्रफुल्लचं चित्र चक्क जर्मनीच्या पोस्टकार्डवरती जाऊन विराजमान झाले। ऑस्ट्रेलिया, दुबई, अमेरिका, लंडन मधल्या अनेक रसिकांचे दिवाणखाने सावंत बंधूंच्या चित्रांनी सजलेत। भारतीय संस्कृती आणि कलेचं दर्शन घडवणारी ही चित्र म्हणजे वास्तववाद आणि आधुनिकतेचं सुंदर फ्युजन आहे। चित्रामध्ये नुसतं ॲब्स्ट्रॅक्शन किंवा आधुनिकतेच्या नावाखाली काही केलेलं नाही, तर त्याला काहीतरी एक बेस आहे वास्तववादाचा, रिअलिझमचा। मॉडर्न कंपोजिशन जरी घेतलं ते उत्तम पोर्ट्रेटमध्ये पण त्याच्यामधले जे गुणधर्म असतात, उत्तम पोर्ट्रेट, उत्तम लँडस्केप आणि उत्तम कंपोजिशन, हे बहुतेक चित्रामध्ये आमच्या तुम्हाला ते दिसेल। आणि हे बहुतेक ॲप्रिशिएट झालं असेल परदेशातल्या जे परीक्षक आहेत त्यांना। नाशिकमधले जुने जाणते चित्रकार भीरा सावंत यांचा वारसा सावंत बंधूंच्या चित्रांमध्ये दिसून येतो। त्यांच्या चित्रांना देशभरातल्या मान्यवर संस्थांचे 40 पुरस्कार मिळालेत। देशातच नव्हे तर त्यांच्या चित्रकलेचा झेंडा आता आटकेपार फडकवला जातोय। जगात आपली कला, आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचा जो आमच्या कलेवर, दोघांच्या चित्रकलेवर जो काही प्रभाव पडलेला आहे, तो आम्हाला जगासमोर मांडायचा आहे। आणि आपली भारतीय संस्कृती आणि भारतीय कला ह्या किती पॉवरफुल आहेत हे दाखवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो। नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, प्रयोगशील सृजनशीलता आणि स्वनिर्मित चित्रशैलीमुळे सावंत बंधूंच्या चित्रांमध्ये सुंदर कलेचा संगम पाहायला मिळतो। www.rajeshsawant.com आणि www.prafullasawant.com या वेबसाईटवरती त्यांची ही सुंदर चित्र तुम्हाला पाहायला मिळतील। सागर वैद्य, स्टार माझा, नाशिक। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी